जीवन मुक्त गीता मुक्त भावानुवाद श्लोक 13 पासून पुढे. शेवटी ध्यानाद्वारे ज्यास ज्ञानी जन पाहू शकतात त्यासच मन असे म्हणतात. त्या मनास सोहम ते परमतत्व मीच आहे या भावनेमध्ये जो विलीन करून घेतो तोच वस्तुतः जीवन मुक्त म्हटला जातो. उच्च ध्यानामध्ये स्थित होऊन ज्या चैतन्याचे दर्शन योगीजन करतात त्यास मन असे म्हटले जाते. त्या मनास शून्य लय आणि विलयच्या प्रक्रियेने जो युक्त करून घेतो त्यासच वस्तुतः जीवन मुक्त असे म्हटले जाते. मनास ध्यानात लय करून जो नित्य अभ्यासी मग्न आहे आणि ज्यास हे ज्ञान झाले आहे की बंधन आणि मोक्ष दोन्हींची सत्ता वास्तविक नाहीच, ते माईकच आहे, तोच वस्तुतः जीवन मुक्त आहे असे म्हटले जाते. स्वभाव सिद्ध गुणांनी रहित होऊन वरती उठून जो एकांती मग्न राहतो तो ब्रह्मज्ञानाचा रस घेणाराच वस्तुतः जीवन मुक्त म्हटला जातो. जो साधक आपल्या हृदयी या परमात्म तत्व सोहम हंसः रूपाने ध्यान करतो, तो साधक आपल्या हृदयी त्या परमात्म तत्व सोहम हंसः रूपाने ध्यान करतो आणि आपल्या चित्ताने त्यास प्रकाशित करतो ते तो जीवन मुक्त म्हटला जातो. आपल्या आत्म्यास शिवशक्ती रूप परमतत्वाच जाणून आणि आपल्या शरीरास आणि ब्रह्मांडास एक समानच जाणत जो हृदयस्थ मोहास चिदाकाशामध्ये विलीन करून टाकतो तोच वस्तुतः जीवन मुक्त म्हटला जातो. जागृत स्वप्न सुषुप्ती आणि तुर्यावस्थेमध्ये राहत असतानाही मन मात्र सदैवच सोहम मी तेच परमात्म तत्व आहे अशा भावात मग्न राहते. तोच वस्तुतः जीवन मुक्त म्हटला जातो. मी तोच निराकार ब्रह्म आहे या सोहम ज्ञानधारेमध्ये त्याच प्रकारे निरंतर स्थित राहतो. जसे गुंफलेल्या मणी माळेमध्ये सूत्र निरंतर विद्यमान असते तोच वास्तविकपणे जीवन मुक्त म्हटला जातो. विकल्प आणि संकल्पात्मक मनच मनुष्यांचे भेद आणि ऐक्याचा हेतू आहे असे जो जाणतो ती मनाच्या पलीकडे निघून जातो तोच वस्तुतः जीवन मुक्त म्हटला जातो. विद्वानांनी मनासच जाणले आहे. सिद्ध सिद्धांत पण हेच आहे की साधनेमध्ये मनाच्या दृढतेनेच मोक्ष प्राप्त होतो. विद्वानांनी मनासच जाणले आहे. सिद्ध सिद्धांत पण हेच आहे की साधनेमध्ये मनाच्या दृढतेनेच मोक्ष प्राप्त होतो. ज्याने हे सत्य जाणले आहे तीच वस्तुतः जीवन मुक्त अवस्था आहे. तोच जीवन मुक्त म्हटला जातो. मनाने अंतर्वृत्त्यांचा त्याग आणि बाह्यवृत्त्यांची उपेक्षा करणारा, मनाने
अंतर्वृत्त्यांचा त्याग आणि बाह्यवृत्तींचीही उपेक्षा करणारा योगाभ्यासी श्रेष्ठ आहे. पण अंतस्थ आणि बाह्य दोन्ही वृत्तींचा मनःपूर्वक त्याग करणाराच वस्तुतः जीवनमुक्त म्हटला गेलेला आहे. याप्रमाणे श्री दत्तात्रेयजींनी रचलेली जीवनमुक्त गीता सफल संपूर्ण. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. घ्या श्रवणानंद.